मी गेलेले बाजारात आणि असे खूप छान असे लाल लाल बुंद मला टोमॅटो मिळालेले. मग मनात आले की आपण आज बनवूया टोमॅटोचं सार. आणि ती रेसिपी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती कारण सार एकच नंबर झालेला होता. तर सगळ्यात आधी मी काय केलं तर टोमॅटो चिरून घेतलेले आहेत कारण टोमॅटो वरून चांगला दिसतो आणि आतून किडका असतो, त्यामुळे मधून भाग करून घ्यायचे दोन त्याचे आणि बिया सर्व काढून घ्यायच्या आणि गरम पाण्यामध्ये आपण ते शिजायला ठेवायचं आहे. तुम्ही पातेल्यामध्ये गरम पाणी करू शकता किंवा कुकरमध्ये सुद्धा तुम्ही शिजवून घेऊ शकता. माझ्या कुकरमध्ये सकाळचा भात होता त्यामुळे मी पातेल्यामध्येच उकडत ठेवलेले आहे टोमॅटो आणि त्यानंतर फोडणीची तयारी करून घेतली. टोमॅटो उकडत असताना त्यामध्ये एक गाजर आणि थोडंसं बीट घालायचं आहे जेणेकरून आपल्या साराला खूप छान कलर येतो. आणि त्यानंतर आपण लसूण, हिरवी मिरची, आलं, तुम्हाला हवा असल्यास ओल्या नारळाचा खीस त्यामध्ये घालून ते वाटण तयार करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपले टोमॅटो उकडलेत का बघायचे आणि ते थंड होऊन द्यायचे आणि थंड झाल्यानंतर मग साल काढून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यात घालून त्याचा गर काढून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर पातेल्यामध्ये मग तेल किंवा तूप ओतायचं आहे. शक्यतो तुपाची फोडणी द्या आणि त्यामध्ये भरपूर असे जिरे, लसूण जी आपण पेस्ट केलेली होती ती सगळी घालायची, चांगलं भाजायचं. कढीपत्ता घालू शकता इथे तुम्ही. त्यानंतर हिंग, गरम मसाला घाला आणि किंवा नुसती धने जिरे पावडर जरी घातली तरी चालतं. आणि लाल तिखट तुमच्या चवीनुसार तुम्ही घालायचं आहे कारण आपण वाटणामध्ये सुद्धा एक मिरची घातलेली होती. आणि ते चांगलं आपण तेलात परतून घ्यायचं. आणि जे आपण टोमॅटोचा गर बारीक करून घेतलेला होता तो सुद्धा तेलात भाजून घ्यायचा आहे. थोडंसं मीठ, साखर किंवा गूळ घालू शकता यामध्ये तुम्ही. आणि थोडंसं गरम पाणी घालून घ्यायचं आहे. मी इथे मला वेळ नव्हता त्यामुळे गारच पाणी घातलेलं आहे. पण खूपच छान अशी टोमॅटोचा सार होतो. गरम गरम मऊ भात आणि टोमॅटोचा सार एकच नंबर लागतं. इथे तुम्ही तूप वापरला फोडणीला तर एकच नंबर रेसिपी होती. साराला टोमॅटो घेत असताना मात्र असे लाल लाल बुंदच घ्यायचे. कच्च्या टोमॅटोंचा सार अजिबात चांगला लागत नाही. आणि ते बीटचा वापर करा तुम्ही. बीटामुळे आपल्या साराला कलर खूप असा लाल भडक आणि छान येतो. आणि कोथिंबीर वरून घाला कारण वाटणात घातला तर मग आपल्या साराचा कलर लाल भडक येणार नाही, काळपट असा कलर येणार. आणि कलर बघू शकता तुम्ही किती छान आलेला आहे. बास, आता आपलं सार तयार झालेला आहे. आता मी गॅस बंद करून घेते आणि वाटीमध्ये मी काढून दाखवते तुम्हाला किती छान झालेला आहे. आणि दाटपणा बघू शकता तुम्ही किती मस्त आलेला आहे. थंडीच्या दिवसात किंवा उन्हाळ्यात हे असं सार प्यायला सुद्धा खूप छान लागतं. यायचं आहे सर्वांनी गरम गरम असं टोमॅटो सार प्यायला. आणि रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटद्वारे नक्की कळवा